गुंडांकडून संपवण्याची धमकीही देण्यात आली आणि संजय शिरसाटांनी राजकीय वजन वापरून प्रकरण दाबलं असा आरोप आहे। एवढंच नाही तर पीडित महिलेनं वकील चंद्रकांत ठोंबरेंमार्फत सिद्धांत शिरसाटला कायदेशीर नोटीस पाठवली आहे। नंतर त्यांनी स्वतः कुठं जाऊ नये पोलीस तक्रार करून म्हणजे डोक्याला गोळी बंदूक आपल्या रिव्हॉल्व्हरची गोळी लावण्याचा फोटो दाखवणे असे इमोशनल ब्लॅक केलं, शारीरिक छळ केला, मानसिक छळ केला। खरं तर जान्हवी शिरसाट नावाच्या महिलेनं 5 महिन्यांपूर्वी सिद्धांत शिरसाट विरोधात पोलिसात तक्रार केली, मात्र तब्बल 5 महिन्यानंतरही तक्रारीची दखल घेतलीच नाही। त्यामुळे मंत्र्यांसाठी एक आणि सर्वसामान्यांसाठी दुसरा असा न्याय आहे का, असा सवाल विरोधकांनी उपस्थित केलाय। संजय शिरसाटांच्यामुळे एका महिलेवर अन्याय होतोय। अमर्याद सत्तेतून अमाप संपत्ती आणि अमाप संपत्तीतून अमर्याद सत्ता आणि त्याचा दुरुपयोग करत महाराष्ट्राच्या लेकीबाळींना धमकावणे आणि त्यांच्यावर अन्याय अत्याचार करणे याचं परमिट संजय शिरसाटांना मिळालेलं आहे का? संजय शिरसाटच्या मुलांनी कशा प्रकारे त्या मुलीशी लग्न करण्यासाठी त्यांनी जोर धरला होता, मग तिला कसे फोटोज पाठवले होते आपल्या डोक्यावर बंदूक ठेवून की तू माझ्याशी लग्न नाही केली तर मी आत्महत्या करेल, अशा प्रकारे लग्न झाल्यानंतर काही महिन्यातच तुम्ही सोडून देतो तिला आणि त्याच्यानंतर त्याला धमकावण्याचं काम करतात की नाहीतर आम्ही हे करणार, माझा बाप खूप जवळचा आहे एकनाथ शिंदेचा आणि सरकारमध्ये आम्ही हे करणार ते करणार। हे महाराष्ट्रामध्ये चाललेला काय? सामाजिक न्याय मंत्र्यांच्या घरातच महिलेला न्याय मिळत नसेल तर ही शोकांतिक आहे, कारण डिसेंबरमध्ये तक्रार झाल्यानंतरही हे प्रकरण धूळ खात पडू नये त्यावर साम टीव्हीनं काही सवाल उपस्थित केले। डिसेंबरमध्ये केस फाईल झाल्यानंतर कारवाई का झाली नाही? पोलिसांवर नेमका कुणाचा दबाव होता? आरोप मागे घ्यायला संजय शिरसाटांनी दबाव आणला का? शिरसाट पूर्ण प्रकरणावर गप्प का? अद्याप सिद्धांतची चौकशी का झाली नाही? दुसरीकडे या प्रकरणाचे मंत्रिमंडळ बैठकीतही पडसाद उमटले। शिरसाट यांच्या मुलाकडे धमकावण्यासाठी वापरलेली बंदूक कुठून आली? त्याच्याकडे बंदुकीचं लायसन्स आहे का, असे प्रश्न उपस्थित करण्यात आले। त्यामुळे जगाला ब्रह्मज्ञान सांगणाऱ्या सामाजिक न्याय मंत्र्यांच्या घरातच महिलेला न्याय मिळत नसेल तर ही मोठी शोकांतिका आहे। माधव सावरगावे आणि सूरज मसूरकर सह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।